असं वाटतं हे टूल खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जे काही पण रिसर्च करणार आहोत किंवा एक्सप्लोरेटरी ॲक्शन रिसर्चचे जे काही क्वेशन्स आपण सेट केलेले आहेत, ते एका फोकस्ड ग्रुपसाठी आहेत. मे बी ते स्टुडंट्स असतील किंवा पार्टिसिपंट्स असतील. सो बेसिकली कुठला जरी ग्रुप घेतला तरी एक ग्रुप आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याचं परफॉर्मन्स आपल्याला अॅनलाईज केल्याशिवाय आपल्या ॲक्शन रिसर्चचं कन्क्लुजन काढता येणार नाहीये. So, the goal of every action research is to study how variety of students or how variety of participants are responding. Rather, how is their behavior for a particular task or a particular situation for a particular question. सो ह्या सगळ्याचा जो स्टडी असणार आहे तो आपल्याला या स्टुडंट्स परफॉर्मन्समधून म्हणजे चेकिंग आणि अॅनलाईज करायचं आहे. तर ह्याच्या आपल्या बुकमध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप ब्रीफ होती आणि विथ एक्झाम्पल्स होती. बट त्याला थोडंसं आणखीन डीप किंवा थोडंसं डिटेल करण्यासाठी मी थोडंसं सर्च केलं. बट हे खूप व्हास्ट आहे ॲक्चुअली स्टुडंट परफॉर्मन्स. पण आता आपल्या एक्सप्लोरेटरी ॲक्शन रिसर्चच्या दृष्टीने महत्त्वाचे मला हे 4 मुद्दे वाटले. ते मी इथे इन्क्लूड केलेत. सो द व्हेरी फर्स्ट वन इज बिहेवियर डायरी, then regular written works, then self-graphing or self-reflection, and then frequent evaluation. Then next to that, please ma'am, methods. Okay. The very first one is behavior diary. ह्या डायरी बद्दल आपण परवा दिवशी सुद्धा पाहिलं, ऐकलं सगळ्यांकडून. मॅमनी पण आपल्याला सांगितलं, सरांनीही सांगितलं आणि आत्ताही आपलं डिस्कशन झालं त्याच्यामध्ये हे आपण बघितलं की हे खूप प्रत्येक गोष्टीची आपल्याला नोंद घ्यायची आहे. मग ती कशीही घ्या, तुमच्या डायरीमध्ये घ्या, स्क्रिबलिंग करून घ्या, पिन पॉइंट्स घ्या, की पॉइंट्स घ्या, व्हॉट एव्हर इट मे बी, पण ते आपल्याकडे असलं पाहिजे. आता हे आपल्याला जेव्हा घ्यायचं असेल, बिहेवियर डायरी जेव्हा आपल्याला लिहायची असेल किंवा पॉइंट्स घ्यायचे असतील, तर त्याच्यासाठी 2 बेसिक गोष्टी आपल्याकडे लक्षात घेतल्या पाहिजेत. The very first one is the observation and interaction. याच्यामध्ये ऑब्झर्वेशन बघा, आपण जे आपलं दैनंदिन मूल्यमापन करतो, आपण आकारिक मूल्यमापनातलं पहिलं तंत्र आहे दैनंदिन निरीक्षण. दॅट इज व्हॉट इज ऑब्झर्वेशन. आपण एका ठराविक गोष्टीशी रिलेटेड, आपल्या एका टास्कशी रिलेटेड या मुलांचं ऑब्झर्वेशन करणार आणि त्यातलं जे आपल्याला उल्लेखनीय वाटतं ते आपण नोंदवतो किंवा जे आपल्याला खूप वाईट वाटतं की नाही ह्या मुलांनी ह्या एका गोष्टीसाठी असं नाही केलं पाहिजे, ते आपण नोंदी घेतो. जे प्लसमध्ये आहेत म्हणजे ज्यांचा ऑलरेडी रिझल्ट पॉझिटिव्ह आहे तर त्यांना बेटर करण्यासाठी आपले प्रयत्न असतात. पण जे मायनसमध्ये असतात किंवा ज्यांचे निगेटिव्ह रिस्पॉन्स आपण नोंदवलेले आहेत त्यांना आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे आणायचं असतं. मग त्याच्यासाठी आपण तिथून आपला ऍक्शन प्लॅन सुरू करतो. सो दॅट म्हणजे तेवढ्यासाठी हे ऑब्झर्वेशन आपल्याला खूप आवश्यक आहे. जे न्यूट्रल पद्धतीने करायचे की हा माझा आवडता मुलगा आहे, मग त्यांनी उद्धटपणे बोललंय मग मला चालणार आहे असं नाही. तो आवडता असो अगर नावडता असो, तो जर उद्धटपणे बोलत आहे, इतर मुलांशी वेगळ्या पद्धतीने वाईट पद्धतीने वागत आहे, तर दॅट इज ते आपलं प्रॉम्प्ट ऑब्झर्वेशन आलं पाहिजे. आणि इंटरॅक्शन हे असं आहे की ज्यावेळेस आपण मुलं इन्फॉर्मली आपण बघतो की मुलं आता काम करतायत किंवा ग्रुप डिस्कशन आहे, ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, पेअर ऍक्टिव्हिटी आहे, एक्सक्यूज मी, तर त्यावेळेस त्यांचं एकमेकांशी असणारं कॉन्व्हर्सेशन कसं आहे किंवा शाळेच्या म्हणजे वर्गाच्या व्यतिरिक्त जेवताना, बाहेर खेळताना किंवा आपण एखाद्या आपल्या ऍक्शन रिसर्च बद्दल जर बोलायचं झालं तर आपण त्याच्याशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज, त्याच्याशी रिलेटेड काही उपक्रम घेताना जर ज्या पद्धतीने मुलं एकमेकांशी इंटरॅक्ट करतात, शिक्षकांशी इंटरॅक्ट करतात, त्या पद्धतीचं जे ऑब्झर्वेशन येईल ते असेल इंटरॅक्शनचं ऑब्झर्वेशन. देन त्याच्यानंतर हे सगळं आपलं ऑब्झर्वेशन करून झालं, आपले पिन पॉइंट्स घेऊन झाले, आपण नोंदी करून घेतलेल्या आहेत. म्हणजेच आपण ही सगळी इन्फॉर्मेशन एकत्र गॅदर करून घेतली जी आपल्याला पाहिजे ती. तिथे लिहिलेलं आहे बघा, गॅदरिंग स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. म्हणजे खूप सारी इन्फॉर्मेशन घेतली पण आता आपल्याला त्यातनं कोणती आवश्यक आहे ती एकदम नोट डाऊन करून घ्यायची सेपरेटली आणि मग त्यातून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स हे आपल्याला अॅनलाइज करायचे. जेव्हा आपण खूप सारं ऑब्झर्वेशन करू म्हणजे 100% जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करू त्यावेळेस आपल्याकडे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ही 50 to 60% असणार आहे आणि त्या 50 to 60% इन्फॉर्मेशनचं आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे बायफर्गेट करावं लागेल. पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ग्रेस करण्यासाठी आपल्याकडे उपक्रम ऑलरेडी असतात. म्हणजे हे झालंय आता तू हे कर, हे झालंय तू हे कर, अशा पद्धतीने. बट मोठा टास्क कसा असतो की ज्यांचे आपल्याला मायनस किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट दिसतात
त्या मुलांसाठी आपल्याला जास्त काहीतरी करावं लागणार आहे, कारण आपल्याला त्यांना निगेटिव्ह वरनं पॉझिटिव्ह वरती आणायचं आहे. आणि हे सगळं म्हणजे ही बिहेवियर डायरी आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची पडते, की जेव्हा आपण प्री टेस्ट, पोस्ट टेस्ट जसं घेतो की नाही, म्हणजे आधीची स्थिती काय आहे आणि आता आपण जेव्हा ॲक्टिव्हिटीज घेत गेलो, त्याच्यानंतर काही ठराविक काळानंतर, ठराविक दिवसानंतर त्याच्यामध्ये काय चेंज झालंय? जे आपल्याला मोजून बघता येणार नाही, पण आपल्याला त्याचं क्वालिटी बघता येईल, की हा असा होता. त्याच्यामध्ये हा थोडाफार बदल झालाय. अगदीच काही येत नव्हतं, तर हा आता निदान काहीतरी पाटीवर काहीतरी करतोय, खडू घेऊन काहीतरी करतोय. सो हे आपल्याला बिहेवियरल पॅटर्न्सशी रिलेट करायला, ते समजून घ्यायला मदत करतात. किंवा या मुलांना कोणत्या गोष्टी घेतल्यावर आवडतील, कोणत्या गोष्टी घेतल्यावर नाही आवडत, हे सुद्धा आपल्याला या बिहेवियर डायरीमधनं पाहायला मिळेल. सो दिस इज द व्हेरी फर्स्ट वन. नेक्स्ट स्लाइड मॅम प्लीज. नंतर सेकंड वन आहे आपल्याकडे रेग्युलर रिटर्न वर्क. हे आपल्याला सगळ्यांना खूप जास्त फॅमिलियर आहे, कारण आपण रिटर्न वर्क भरपूर देतो. होमवर्क असतात, स्वाध्याय असतात, व्यवसायमाला असतात. त्या पोरांना बिचाऱ्यांना क्लासचा पण वर्क असतो, ते सुद्धा रिटर्नमध्येच असतं. आई-वडील घरी करायला लावतात, ते सुद्धा रिटर्नच असतं. सो हे खूप सारं आहे आपल्याकडे. आपल्याला फक्त क्लासिफाय करायचे आणि ते आपल्या रिसर्चशी रिलेट कसं करता येईल हा विचार करता येऊ शकतो ह्या गोष्टीमध्ये. सगळ्यात फर्स्ट आहे ह्याच्यामध्ये करिक्युलम बेस्ड मॉनिटरिंग टेस्ट अँड पेपर्स. आपल्याकडे जे 3माही, 2माही, 3माही चाचण्या, नंतर 6माही परीक्षा, म्हणजे फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आपण करतो, दोज पेपर्स आर इन्क्लुडेड इन दिस. देन नेक्स्ट टू दॅट इज इन्फॉर्मल टेस्ट. आता ह्या इन्फॉर्मल टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत, की इन्फॉर्मल टेस्ट इन द सेन्स व्हॉट, की वर्गात आल्या-आल्या आपण म्हणतो की नाही, चला आपल्याला चेंज, आपण काहीतरी खेळ खेळूया. मी तुम्हाला एक शब्द सांगते, तो तुम्ही फळ्यावर लिहून दाखवा. किंवा तुम्ही मला एक शब्द सांगा, मी फळ्यावर लिहिते, माझा बरोबर एक आहे की नाही हा तुम्ही ओळखा. हा रिव्हर्स आहे, बट इट वर्क्स. की मुलांना जेव्हा आपण सांगतो, की मी लिहितेय, तुम्ही सांगा मला ते चुकीचं आहे किंवा नाही. तर ती मुलं ते जास्त क्युरियस होऊन बघतात आणि इव्हॅल्युएट करतात. सो दिस इज द टाइप ऑफ इन्फॉर्मल टेस्ट. मुलांना कळणार सुद्धा नाही, आपण त्यांचं सहज जाता-जाता एक छोटीशी चाचणी घेतली. लँग्वेजच्या बाबतीत तर खूप साऱ्या अशा गेम्स आणि ॲक्टिव्हिटीज आहेत, की ज्या आपण इन्फॉर्मली त्यांना चेक आउट करू शकतो. की जंबलिंग वर्ड्स दिलेत, जंबल लेटर्स दिले आणि त्याच्यापासून वर्ड्स तयार करा. ग्रुप ॲक्टिव्हिटीज आहेत, की खूप साऱ्या म्हणजे सगळ्या लेटर्स ज्याच्यामध्ये आहेत ते द्यायचे आणि वेगवेगळ्या ग्रुप्सला सांगायचं, की तुम्ही मंडे हा शब्द तयार करा. सो त्याच्यामध्ये त्यांचं पिअर लर्निंग किती आहे, कोऑर्डिनेशन किती आहे, लक्ष किती आहे, हे सगळं आपल्याला एक विदिन 5 or 10 मिनिट्स आपण चेक आउट करू शकतो. दिस इज व्हॉट द इन्फॉर्मल टेस्ट. या खूप महत्त्वाच्या ठरतात, की एक चेंज म्हणूनही होतो मुलांना आणि आपल्यालाही कळतं, की आपण काल हे जे घेतलं होतं, परवा कधी आधी हे घेतला होता हा एक घटक आणि तो आता मुलांना कितपत समजलेला आहे. सो दिस इज व्हॉट इन्फॉर्मल टेस्ट. घाई होतीये मॅडम? देन नेक्स्ट टू दॅट क्वेश्चनायर्स. आता क्वेश्चनायर्सवर आपण आत्ताच खूप सारं डिस्कशन केलेलं आहे. सो ते सुद्धा आहे. म्हणजे त्यातले महत्त्वाचे सगळेच पॉइंट सरांनी कव्हर अप केलेले आहेत. फक्त एक असं मला सांगायचंय, की अगदी छोट्या मुलांसाठी सुद्धा मी क्वेश्चनायर पण चित्रांच्या रूपाने वापरलेला होता. म्हणजे मी 1ली-2रीचे माझ्याकडे 1ली आणि 2रीचा वर्ग आहे. तो फार म्हणजे त्याला क्वेश्चनायर म्हणतात हे मला त्यावेळेस माहिती नव्हतं. पण आता हे कालपासून जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं, की हा एक क्वेश्चनायरचा प्रकार असू शकतो. कारण मराठी भाषा विकास लेखनाचे जे आमचे आपले हे आहेत, टप्पे आहेत. त्याच्यामध्ये आधी रांगोळीमध्ये गिरवा, मातीमध्ये गिरवा, नंतर मग चिकट कामातनं ते अक्षर तयार करा. नंतर त्याच्यावर गिरवा, नंतर खडूनी लिहा आणि नंतर सगळ्यात शेवटी पेन्सिल आहे. तर माझ्या वर्गामध्ये ॲक्चुअली माझ्या वर्गाची स्ट्रेंथ खूप कमी आहे. 10 मुलं आहेत, त्यामुळे मला हे सगळे उद्योग करता येतात तिथे. मग त्यांना ते असं मांडून ठेवलेले असतात ट्रे वर्गामध्ये, की तुला हे करायचंय का? रांगोळीमध्ये करायचंय का? हां, मग ठीक आहे. मग तो त्यांना फक्त सांगितलेलं आहे, रांगोळी झाल्यावर माती आणि मग नंतरच पुढे जायचं. हे आल्याशिवाय पुढे जायचं नाही. मग तिथे ती मुलं येऊन बसली, की मग मला समजतं, की हां, चला मला लगेच ग्राफ दिसतो, की ही एवढी मुलं इथे आहेत आणि ही मुलं खडूनी लिहितायत आणि 2च मुलं माझी पेन्सिलनी लिहितायत. सो त्या बाकीच्यांना पुढे आणण्यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करू शकते. सो मे बी हा सुद्धा एक क्वेश्चनायरचा माझ्या पद्धतीने झालेला प्रयत्न असू शकतो.
त्याच्यानंतर इन्क्लूड केलंय पिक्चर्स. सो आता पिक्चर्स म्हणजे आपल्याला बघा जेव्हा काही गोष्टी सांगायच्या असतात तेव्हा किंवा वर्गात खूप गोंधळ चालू असतो तेव्हा आपण सडनली एखादं काहीतरी फळ्यावर काहीही लिहितो. म्हणजे अगदी एखादा शब्द झाला किंवा एखादा बलून काढला म्हणजे मी बऱ्याचदा ही टॅक्ट वापरते. की शांत करण्यासाठी काही जास्त बोलण्यापेक्षा फळ्यावर काहीतरी काढायचं. मग तो शब्द असेल, चित्र असेल काही किंवा काही नुसत्या रेघोट्या ओढायच्या, की जेणेकरून पुढच्याला असा मुलांना असा प्रश्न पडतो, की "अरे हे काय केलंय नक्की?" म्हणजे मग तिथून पुढे ते सगळं शांत होतं आणि मग पुन्हा आपलं एक टाईमपास म्हणून तो घ्यायचा भाग असतो, की "तुला काय वाटतंय? मग हे काय आहे?" मग जर फुगा असेल, तर "मग तुला फुगा आवडतो का? मग कोणत्या रंगाचा?" म्हणजे खूप छोटे-छोटे मुलं असल्यामुळे हे असले प्रकार माझे चालून जातात आणि मुलं जास्त बोलतात हे. म्हणजे त्याचं एक आउटपुट मला असं चांगलं मिळत गेलं. सो हे सुद्धा मी त्याच्यामध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर आहे रिपोर्ट्स. मग हे जेव्हा आपण सगळं मेन्शन मेंटेन करतो, की आपल्या रिटर्नवर काय टेस्टचे पेपर्स आहेत. आपण इन्फॉर्मल टेस्ट घेतलेले आहेत, कधी-कधी घेतलेले आहेत. ते आता जसं तुम्ही सुचेता मॅमनी सांगितलं किंवा काल सुदर्शना मॅडमनी सांगितलं, आता सुधाकर सरांनी पण सांगितलं, की ते इन्फॉर्मली का होईना कुठेतरी ते नोट डाउन करून ठेवायचं. या दिवशी ही टेस्ट, हा टॉपिक. भले तो टॉपिक कितीही छोटासा असो आणि 2-4 ओळी त्याच्यासाठी सोडल्या, की ते रिपोर्ट्स आपल्याला त्याच्यामध्ये सहज-सहज लिहिता येईल, की एवढ्या मुलांचा हा असा रिपोर्ट होता, हा असा होता, काहींचा काहीच नव्हता. सो हे जरी स्क्रिबलिंग असलं तरी त्याचा आपल्याला पुढे खूप जास्त उपयोग होऊ शकतो. कारण आपण जेव्हा कधी रिसर्च करतोय, जे ही प्रोसेस आहे, तर ही आधी काय होतं आणि नंतर काय असणार आहे किंवा नंतर आपल्याला काय पाहिजे आहे. या सगळ्या गोष्टींसाठी ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असणार आहेत. नेक्स्ट स्लाईड मॅम. हां, आता हे जे आहे नेक्स्ट वन आहे फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन. हे जे फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन हे एवढ्यासाठी लिहिलंय, की जसं आपल्याला सी इंट्रोड्यूस झालं त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं होतं, की अ, आपल्याला लेखी चाचणी जी घ्यायची आहे, आकारिक मधली लेखी चाचणी जी 10 किंवा 20 मार्कांची जी काही आहे, ती जी घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी आधी तुम्ही अ, जवळ-जवळ 8-10 चाचण्या मुलांच्या घ्यायच्या आणि त्यातली जी बेस्ट असेल त्याचे मार्क आपल्याला मुलांच्या नोंदवहीमध्ये नोंदवायचे होते. आता आपण मात्र करताना सुपर फाईनच करायचंय आपल्याला म्हणून आपण एकच क्वेशन पेपर सेट करतो. तो 40 वर्गात मुलं असतील तर 40 मुलांसाठी सेम क्वेशन पेपर असतो. जसं की सी उद्देश काय आहे, की 40 मुलं जर तुमची असतील तर 40 मुलांचे 40 पेपर तुमच्या जवळ असले पाहिजेत आणि 40 मुलांचे 10 सेट असले पाहिजेत, जेणेकरून त्या 10 मधला आपल्याला एक त्या मुलाचा बेस्ट आपल्याला तिथे नोंदवायचा आहे. बट हे आपल्याला अशक्य आहे म्हणजे अशक्य नाही म्हणता येणार, पण टाईम कन्झ्युमिंग आहे थोडंसं, त्यामुळे आपण हे टाळतो. मग त्याच्याऐवजी ज्या इन्फॉर्मल टेस्ट वगैरे आपण पाहिल्यात किंवा साधं-साधं इव्हॅल्युएशन तुम्ही फळ्यावर एक गणित दिलं आणि ते सोडवून घ्या किंवा 2 गट करा. तुम्ही ह्या गटाने द्यायचं, ह्या गटाने सोडवायचं. सो ते जे आपण मार्क्स घेतो दॅट इज व्हॉट फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन. जर फक्त आपल्याकडे चाचणी, संकलित मूल्यमापन, पुन्हा चाचणी आणि पुन्हा संकलित मूल्यमापन ह्या एवढ्याच 4च जर परीक्षा झाल्या, तर मुलांचे आपल्याला फक्त असं दिसेल, की पहिल्या चाचणीमध्ये खूप डाऊन होता. 6माहीमध्ये तो थोडासा बरा आहे. तिसऱ्या चाचणीत पुन्हा डाऊन आहे आणि अॅन्युअल एक्झामला एकतर खूप डाऊन आहे किंवा आहे तिथेच आहे किंवा खूपच जास्त प्रगती आहे. मग हे आपल्याला डायरेक्टली ग्राफ दिसेल वर-खाली, वर-खाली असा. सो जर फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन असेल, तर आपल्याला पाहता येईल, की 2 धडे झाल्यानंतर त्याची काय प्रगती आहे. पुढचे 2 धडे झाल्यानंतर त्याच्यावर छोटी टेस्ट घेतली, त्याच्यात काय प्रगती आहे. आणि मग आपल्याला शेवटचा फायनलचा जो पेपर असेल, तो डिझाइन करताना ह्याचा खूप उपयोग होईल, की ह्या मुलांना या पॉइंट हे पॉइंट खूप जास्त क्लिअर आहेत. मग आपण तेच क्वेशन्स इन्क्लूड करूयात. धिस इज द वे वी कॅन डू द बेस्ट फॉर द चिल्ड्रन, की हां, ह्यांना हे बेस्ट येतात ना प्रश्न, मग आपण तेच घेऊयात आणि तेच करूयात. आणि एकदा दोनदा हे असं केलं फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन च्या मदतीने, एकदा दोनदा जर असं त्यांच्या लक्षात आलं, की अरे पेपर खूप सोपा असतो, तर त्यांचा एक एनर्जी लेव्हल, त्यांचं कॉन्फिडन्स लेव्हल हे अजून बूस्टअप होईल आणि ते पुढच्या अननोइंग क्वेशनसाठी सुद्धा प्रिपेअर्ड होण्याचं जास्त म्हणजे शक्यता असू शकते. दॅट इज व्हॉट फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन. नेक्स्ट स्लाईड मॅम. ओके. देन नेक्स्ट टू दॅट इट इज सेल्फ ग्राफिंग. सेल्फ ग्राफिंग ॲक्चुअली ही खूप मोठी कॉन्सेप्ट आहे, जी प्रायमरीसाठी किंवा अगदी मिडल मध्यमवयीन मुलांसाठी सुद्धा खूप अवघड अशी समजली जाऊ शकते. पण आपण सोप्या भाषेत त्याला सेल्फ रिफ्लेक्शन असं म्हणू शकतो.
आणि जर तुम्ही सगळ्यांनी एक माझं असं प्रॉम्प्ट आहे की गुगल सर्चमध्ये जर सेल्फ ग्राफिंग जर टाकलं तर तुम्हाला प्रत्येक विषयासाठी सेल्फ ग्राफ कसं आपण मुलांचं घेऊ शकतो हे तुम्हाला तिथे पाहायला मिळते. आता इथे खूप वास्ट होईल म्हणून मी इथे ते काही मेन्शन केलं नाही. बट सेल्फ ग्राफिंग हे त्यासाठी आहे की मुलांची आधीची कंडिशन काय होती आणि आत्ताची काय आहे स्वतः त्यांना इव्हॅल्युएट करता येऊ शकतं. दॅट इज वॉट सेल्फ रिफ्लेक्शन आपण सोप्या भाषेत त्याला म्हणतो किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन जे आपणही बऱ्याचदा आपलं करतो की माझं आता मी करणार आहे जसं सगळं झाल्यानंतर की मी हे खूप भरभर सांगितलं होतं का माझा कुठला पॉइंट राहिलाय का किंवा आणखीन त्यात काय करता येऊ शकतं. दॅट इज वॉट सेल्फ ग्राफिंग किंवा सेल्फ रिफ्लेक्शन. आणि हे घेतल्यानंतर आपल्याला ओपिनियन्स मुलांचेच ओपिनियन्स किंवा जो आपला फोकस ग्रुप आहे त्यांना त्यांची मतं आहेत प्रत्येकाला की आज आम्ही हा टास्क केला वर्गामध्ये. एक छोटासा गेम घेतला, हा आम्ही खेळलो, खूप आवडला आम्हाला, आम्ही खूप मजा मस्ती केली. हे झालं जनरल मत त्यांचं. बट आपण समजा जर त्यांनी रिअलिटी शोजमध्ये असतं, नॉमिनेट करायचं असतं चिठ्ठ्यांवरती नावं लिहून. तसं जर करायला सांगितलं, तर त्याच्यात प्रॉम्प्ट मतं येतात मुलांची, की हां, मला ह्याचं आवडलं नाही. ह्यानी बॉल जोरात मला मारला किंवा ही चिठ्ठी आमची नव्हती, ह्यांनी चिडून त्यांचा डाव खेळला. हे अशी उत्तरं त्यांची त्या ओपिनियन्समध्ये येऊ शकतात आणि ती येतात. म्हणजे मला अनुभव आहे त्याचा. त्यामुळे ओपिनियन्सही आपण त्याच्यात इन्क्लूड करू शकतो आणि मुलांना सजेशन्स द्यायला म्हणजे सजेशन द्यायला ओव्हरऑलच सगळ्यांना आवडतात. तर त्यांचे सजेशन्स जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा त्यांना एक खूप खूप छान वाटतं, की अरे कोणी आम्हाला असं काही विचारत नाही, की हा खेळ तुम्हाला आवडला का? तर ते हो म्हणून रिकामे होतील. पण ह्या खेळातलं तुम्हाला काय आवडलं? आपण परवा ती लिंक जी भरली बघा, आपलं वेबिनार झाल्यानंतर, त्याच्यामध्ये तो बरेचसे असे प्रश्न होते, की ह्यात तुम्हाला काय आवडलं नक्की? आणखीन कोणते पॉइंट्स आपल्याला हवे आहेत? तुम्हाला कोणत्या पॉइंट्सवर काम करायला आवडेल? हे झाले सजेशन मीन्स ओपन एंडेड क्वेश्चन आहे. ते कधीही चुकीचे नसणार आहे. कारण हे ज्याचं त्याचं पर्सनल सजेशन असणार आहे. ते म्हणजे लीगली आपण करेक्ट आणि म्हणजे करेक्ट आहे की नाही ह्यात पडण्यापेक्षा त्यांनी काय सजेशन दिलंय किंवा ते कशा पद्धतीने घ्यायचे हे आपल्यावरती डिपेंड राहील. सो दिस इज ऑल अबाउट सेल्फ ग्राफिंग. आता ह्याचे ऍडव्हान्टेजेस मॅम ऍडव्हान्टेजेस आधीच थँक्यू नको. हां, ॲडव्हांटेजेस म्हणजे हा जो आहे स्टुडंट्स परफॉर्मन्स ऑन टास्क त्याचे ॲडव्हांटेजेस मला हे एवढे प्रकर्षाने जाणवले. द व्हेरी फर्स्ट इज पॉझिटिव्ह फीडबॅक. आता जेव्हा आपण सगळ्यात सुरुवातीची स्लाईड आठवली तर त्याच्यात आपण ऑब्झर्वेशन आणि इंटरॅक्शन्स वगैरे बघितले. नंतर आपण टेस्ट पाहिल्या. नंतर आपण फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन पाहिलं. नंतर सेल्फ रिफ्लेक्शन पाहिलं. ह्या चारही गोष्टी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला प्लस आणि मायनस दोन्हीही मुद्दे दिसणार आहेत. कारण 100% तर कोणीच परफेक्ट नाहीये आणि प्रत्येकाचं बघण्याचं एक म्हणजे व्ह्यू वेगळा असू शकणार आहे. सो मग दोन्ही पॉइंट्स जर आपल्याला दिसत असतील, तर आपण डायरेक्टली मुलांना म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतो, "चल तुला काही येत नाही, तू थांब जरा वेळ, ह्याच्याकडून समजून घे." सो हे असं हा झाला निगेटिव्ह पद्धतीने दिलेला फीडबॅक. ह्यालाच आपण कन्व्हर्ट करू शकतो पॉझिटिव्हमध्ये, की ठीक आहे तुला नाही समजलंय, अगदी खूप प्रेमाने नाही तरी 1-2 मिनिटं थांब मी तुला सांगते. एवढं तर आपण नक्कीच करू शकतो आणि ते करताना जे काही त्या मुलांचे हावभाव असतात, जे काही मुलांचे विचार असतात, ते सडनली चेंज होतात, की "अरे माझं चुकलंय तरीही मला म्हणतायत थांब आणि मी सांगते." सो एक ते थोडंसं तयार होतात मेंटली जे काही दुसरे कोणी म्हणजे भले त्याच्या मित्रांनी नंतर त्याला समजून सांगितलं तरीही ते कॅचअप करण्याची एक त्यांची तयारी होते. सो पॉझिटिव्ह फीडबॅक खूप महत्वाचा आहे. जसं सुचिता मॅम तुम्ही आम्हाला नेहमी देता. आणि दुसरी गोष्ट की हे पॉझिटिव्ह फीडबॅक ते जेव्हा आपण देतो, त्याच्यानंतर ते लीड करतात मोटिव्हेशनकडे, की "अरे हां, हे माझं चुकलं नाहीये किंवा हां, थोडीशी चूक आहे ती मी सुधारू शकतो. आय कॅन डू इट." हे जरी मोटिव्हेशन मिळालं, की हां, आय कॅन डू इट आलं, की मग तिथून पुढे पुढच्या स्टेप्सला सुरुवात होते. मग कुठेतरी विचार प्रक्रिया सुरू होते, ब्रेनस्टॉर्मिंग सुरू होतं. मग आपण काय करू शकतो किंवा आणखीन मला ह्याच्यात काय करता येईल? हे असे वेगवेगळे मुद्दे विचार मुलांच्या डोक्यांमध्ये येऊ शकतात. आणि मग त्याचा फायनल रिझल्ट जो आपल्याला पाहिजे आहे, की स्टुडंट्स गेट बेटर. म्हणजे आपलं सगळं हे जे काही चाललेलं आहे, हे म्हणजे जो काही आपला फोकस ग्रुप आहे, स्टुडंट्स असो किंवा पार्टिसिपंट्स असो, ते बेटर वेकडे जाण्यासाठीच आपण हे सगळं काही करतोय.
So I think positive feedback leads to motivation, motivation leads to encourage for the further steps, and then it leads to students get better. अँड फायनली मला असं सांगायचं आहे, की हे जे काही ॲक्शन रिसर्च आपण करतोय किंवा म्हणजे इन जनरली जरी जरी ॲक्शन रिसर्च करत नसलो, तरी पण आपल्याला मुलांचे जे फीडबॅक्स मिळतात किंवा मुलांचा जो परफॉर्मन्स दिसतो, त्याच्यामध्ये आपण स्वतःला एक रिफ्लेक्ट करून बघत असतो, की हां, मी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रॉपर आहेत का? मग जर मुलांचा परफॉर्मन्स जर वीक असेल, तर माझ्या सूचनांमध्ये काही चूक होते का? किंवा माझ्या प्रश्नांमध्ये काही कमी जास्त होतं का? म्हणजे हे स्वतःचं इव्हॅल्युएशन आपण करतो आणि त्याच्यामधनं आपलं स्वतःचं सुद्धा इम्प्रोव्हायझेशन व्हायला मदत होते. सो दिस इज ऑल अबाउट स्टुडंट्स परफॉर्मन्स, जो आपल्या सुद्धा परफॉर्मन्सला साठी खूप महत्त्वाचा वाटतोय मला. सो दॅट इज ऑल अबाउट स्टुडंट परफॉर्मन्स. दॅट्स इट मॅम. आणखी कोणाला बरंच काही ऍड करायची हे आहे, संधी आहे इथे. कारण हा स्टुडंटशी रिलेटेड आहे. सगळेजण आपण स्टुडंटशी रिलेटेडच काम करतो बऱ्याचदा. आणि आपले जर ॲक्शन रिसर्चचे जर क्वेशन्स पाहिले तर हे मॅक्सिमम सगळ्यांचे क्वेशन्स हे स्टुडंट्सशी जास्तीत जास्त प्रमाणात रिलेटेड आहेत. सो ह्यातला एखादा पॉइंट जर राहिला असेल किंवा आणखीन कशा पद्धतीने आपण ते घेऊ शकतो. आता रेकॉर्डेड इथे लिहिलेलं होतं, पण रेकॉर्डेड मी जास्त भर दिला नाही, कारण विक्रम सरांनी काल इन डिटेल सगळं रेकॉर्डेड घेतलेलं आहे, की रेकॉर्डेड आपण कसं घेऊ शकतो आणि त्याचं मेंटेनन्स कसं करायचं ह्याच्यावर आपली काल चर्चा झाली होती बऱ्यापैकी. सो आय डिडंट इन्क्लूड दॅट रेकॉर्डेड पॉइंट ओव्हर हिअर. आय जस्ट फोकस्ड ऑन रिटर्न ओनली. अशिता मॅडम, आपला टॉपिक आहे परफॉर्मन्स. तो आपल्याला मोजायचा आहे. परफॉर्मन्स रिटर्न मध्ये असेल किंवा ओरल मध्ये असेल, किंवा मग तुम्ही घेतला आहे तो बिहेवियर मध्ये सुद्धा घेतलेला आहे. सो क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह दोन्ही टाईप मध्ये. परफॉर्मन्स असेल तो रिटर्न और recorded. oral or behavioral. Behavior. स्पेलिंग चुकतंय काहीतरी. मी असू द्या मॅम. ब्लँक बिहेवियर. ओके, ठीक आहे. तर 3 पद्धतीने हा डेटा कलेक्शन होऊ शकतो, की त्याचा रिटर्न परफॉर्मन्स कसा आहे, त्याचा ओरल परफॉर्मन्स कसा आहे, किंवा त्याचं बिहेवियरल कसं आहे. तर स्टुडंट्स परफॉर्मन्स मोजण्यासाठी तुम्हाला या 3 पैकी कोणता प्रकार अधिक योग्य वाटतो? आपण तर नेहमी रिटर्न घेतोच. रिटर्न नेहमी असतो. आणि जर आता माझं स्वतःचं जर वैयक्तिक ऍक्शन रिसर्चचं क्वेश्चनचं टॉपिक जर बघितला आणि ते जर क्वेश्चन्स बघितले, तर मला मॅक्झिमम त्यांचं ओरल आणि रेकॉर्डेड टाईपमध्ये घ्यावं लागेल, कारण ही माझे प्रायमरी क्लास आहेत, 1st to 4th आहेत आणि स्पीकिंग स्किल संदर्भातलं आहे. सो आय हॅव टू फोकस फॉर ओरल अँड बिहेवियर, त्या दोनवर. रिटर्नमध्ये मी जास्त काही त्यांचं म्हणजे खूप जास्त प्रमाणात मला त्यांचा रिस्पॉन्स कलेक्ट करणं चुकीचं होईल. पण अजिता मॅडम, आपण इथे आता सध्या एका टूल म्हणजे मेथड बद्दल बोलतो आहोत, तर ते इन जनरल आपण बोलूयात, म्हणजे इतरांना थोडं समजायला सोपं जाईल. ओके. तर आता स्टुडंट्स परफॉर्मन्स मोजण्यासाठी एक आहे की बिहेवियरल डायरी, की ती कशी असावी, काय काय तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, ती केव्हा मेंटेन करायची आहे, आधीपासूनच मेंटेन असू शकते, किंवा आता तुम्ही सजगतेने आता मला जे हवं आहे, म्हणजे बिहेवियर तर किती हजारो प्रकारे तुम्हाला मोजता येईल, पण आता जर आपला ऍक्शन रिसर्च आहे किंवा आपण एक ठराविक गोष्ट त्यांची बिहेवियर बघत आहोत, हाऊ डू दे फील, हाऊ डू दे रिॲक्ट, हाऊ डू दे परफॉर्म, जे काय आहे ते रिस्पॉन्ड. तर मग ते आपलं स्पेसिफिक तेवढ्या पुरतच असणार आहे, की येस एक टूल आहे, हो दिसतं, हो दिसत नाहीये, एवढ्या मात्रेत आहे, तेवढ्या मात्रेत आहे, वगैरे वगैरे. सो दिस कॅन बी मेंटेन पर्पजफुली बिहेवियर डायरी. टाइम टू टाइम. तर मग इथे तुम्हाला रेग्युलर रिटर्न वर्क्स साठी काय म्हणायचं, आपल्याकडे 2च मिनिट शिल्लक आहेत, म्हणून मी जरा फास्ट बोलते आहे, कोणाला चान्स पण नाही देते. नाही, रेग्युलर रिटर्न वर्क्स मध्ये मॅम ऑलरेडी त्यांचे क्वेश्चन पेपर्स आपण घेतोच आहोत.
जे आपल्याला आणि नेक्स्ट टू दॅट इन्फॉर्मल टेस्ट म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण वर्गात करतो, अननोइंगली त्यांचं इव्हॅल्युएशन करत असतो. ओके. ते रेग्युलर रिटर्न वर्क्स जे आहे ही तुमची वही असू शकते किंवा मुलांनी वहीमध्ये काहीही जे खरडलेलं आहे ते सुद्धा कधी कधी तुमच्यासाठी काय असू शकतं की डेटा कलेक्शन तुम्हाला करण्यासाठी ते पण उपयुक्त असू शकतं की वहीच्या शेवटच्या पानांवरती मुलं काय लिहितात. येस मॅम. दॅट इज देअर पर्सनल डायरी. ओके. सो तुम्हाला जर बिहेवियर बघायचं आहे, तुम्हाला जर स्टुडंट परफॉर्मन्स बघायचा आहे आणि काही वेळेला तुम्हाला वहीची मागची पानं सुद्धा त्याच्यासाठी उपयोगी पडू शकतात. हे सेल्फ ग्राफिंग किंवा सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे टीचरचं. इथे तुम्ही वरती स्टुडंट परफॉर्मन्स लिहिलेला आहे. टीचर प्लस मुलं सुद्धा. मी जे एक्झाम्पल जे दिलं ना की मुलांना माहिती आहे मला रांगोळीत लिहिता येतंय, मग मी पुढच्या ह्याच्यावर जाऊ शकतो. दॅट इज व्हॉट इज हिज सेल्फ रिफ्लेक्शन. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते स्वतः इव्हॅल्युएट करू शकतात ना. म्हणजे जरी ती छोटी असतील तर आपण त्यांना जर चान्स दिला तर तुझं तू ठरव ह्या ग्रुपमध्ये बसायचं. हे माझ्यासाठी बिहेवियर झालं ना. मी ऑब्झर्वेशन करणार आहे. मला जर डेटा कलेक्शन म्हणत आहे मी, तर हे माझ्यासाठी सेल्फ ग्राफिंग किंवा सेल्फ रिफ्लेक्शन जे आहे तर ते बिहेवियर डायरीच आहे माझ्यासाठी. ओके. किंवा मग रेग्युलर रिटर्न वर्कमध्ये मी माझ्या नोट्स लिहिते. इथे बिहेवियरल डायरी पण आहे, ती विद्यार्थ्यांसाठी आहे आणि एक माझी ओन डायरी आहे जिथे की मी रिफ्लेक्शन करत आहे. सो दॅट इज. आणि इथे जे फ्रिक्वेंट इव्हॅल्युएशन म्हणायचं आहे तुम्हाला ते म्हणजे आपण जे नेहमी फॉर्मेटिव्ह किंवा समेटिव्ह असेसमेंट टेस्ट घेतो ते 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ राहिलेला आहे. सो म्हणून मी कोणालाही चान्स न देता पुढे चाललेली आहे. बिहेवियर डायरी बद्दल तुम्ही बोललेले आहात. बरंच छान बोललात तुम्ही. त्याच्यानंतर रेग्युलर रिटर्न वर्क बद्दलही झालंय बोलून. इथे तुम्ही पिक्चर्स इनोव्हेटिव्हली वापरले आहेत म्हणून तुम्ही ते पिक्चर्स हाही एक रिटर्नचा फॉर्म टाकला आहे की येस पिक्चर्स ते डिस्क्राईब म्हणजे काय 1000 वर्ड्स. तर नवीन जी काही आता सायकोथेरपी असतात तिथे पिक्चर्सच वापरले जातात. दे डोंट आस्क द पर्सन टू टॉक मच, दे आस्क हिम टू ड्रॉ किंवा जर ड्रॉ काढलेलं असेल तर त्याच्यावरती बोलायला लावलं जातं. ओके. सो इन टोटल ठीक आहे. मला असं वाटतं की आजचा हा टॉपिक आपण जर काही असेल तर व्हॉट्सअपवरती करा कारण की लेस दॅन 1 मिनिट आहे. सो